कमी वयामध्ये मुली घर सोडून बॉयफ्रेंड सोबत पळून जाऊन लग्न करण्याचे किंवा घरातून गायब होण्याचं प्रमाण अलीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले। गेल्या काही दिवसात सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील 90,000पेक्षा अधिक महिला आणि मुली गायब झाल्याची नोंद झालेली आहे। मित्रांनो, जय जिजाऊ। कुठलाही व्यवसाय नसलेल्या मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे। सध्याच्या स्थितीत लग्न जुळत नाहीत ही सर्वात मोठी सामाजिक आणि गंभीर समस्या बनली। लग्न का जुळत नाहीत यावर उपाय शोधण्याऐवजी प्रत्येकजण आपापल्या परीने सल्ले सांगत असतात। प्रत्यक्षात मात्र पुढाकार घेऊन कोणीच काही करत नाही आणि यातून फसवणूक वाढते। त्यातच कमी वयामध्ये मुली घर सोडून बॉयफ्रेंड सोबत पळून जाऊन लग्न करण्याचे किंवा घरातून गायब होण्याचं प्रमाण अलीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले। गेल्या काही दिवसात सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील 90,000पेक्षा अधिक महिला आणि मुली गायब झाल्याची नोंद झालेली आहे। मात्र या प्रकरणी सरकार गंभीर आहे हा समज। अलीकडे पार्टनर्स फॉर लॉ अँड डेव्हलपमेंट्स या संस्थेनं याबाबत एक सर्वे केला। एक प्रामुख्याने 15 ते 20 वयोगटातील मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात किंवा गायब होतात। त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला। मात्र या अहवालामध्ये प्रसिद्ध केलेली कारणं आणि सामाजिक स्थिती यामध्ये खूप अंतर आहे। विशेष म्हणजे अलीकडे किशोरवयीन मुला-मुलींमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने किंवा इतर कारणांमुळे सहज संवाद होतो। किशोर वयातून पुढे जात असताना शारीरिक बदल होत असतात आणि त्यातून भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होणं ही स्वाभाविक बाब आहे। अशा या तरल आणि संवेदनशील वयामध्ये आजूबाजूचं वातावरण, सोशल मीडियावरील प्रतिकूल मजकूर इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत असतात। तर आम्ही अशा गोष्टी घडवू नयेत यासाठी आपापल्या परीने प्रत्येकजण प्रयत्न करू शकतो। सामाजिक ठिकाणी संशयास्पद वाटणाऱ्या अशा जोडप्यांना केवळ पोलीसच प्रतिबंध करू शकतात किंवा निगराणी करू शकतात ही भावना प्रथम सोडून द्या। समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना वेळीच हटका। आपल्या ओळखीतील असतील तर ही माहिती पालकांपर्यंत पोहोचवा। यूट्यूब, फेसबुक आणि इतर ॲप्लिकेशन्सवर भावना बुद्धिपीत करणाऱ्या क्लिप्स, मजकूर आहेत त्याबाबत 3 टिंबावर क्लिक करून त्यांचा रिपोर्ट करा। समाजाची प्रतिनिधी म्हणून समाजासाठी या गोष्टींच्या तक्रारी रिपोर्ट करा, तेथे फीडबॅक द्या इत्यादी मजकूर। असा पुन्हा भेटू। तुर्तास जय जिजाऊ।